करतो की भाऊंनी या व्यासपीठाकडे यावं, भाऊंच्या उपस्थितीमध्ये या सुवर्ण क्षणाला आपल्याला सुरुवात करायची आहे। आदरणीय भाऊ आणि उपस्थित मान्यवरांना अशी विनंती करतो की कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी संत गाडगे महाराज यांच्या फोटोचे पूजन या ठिकाणी करावे। संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी होत आहे। त्या महामानवाने एक पुस्तक गाडगं आणि झाडू ज्याला आपल्या आयुष्याची श्रीमंती मानून समाजाला स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली कर्मयोगी गाडगे महाराज। या गाडगे महाराजांच्या विचाराचे पाहिजे आदरणीय प्रतिभाव आहे त्या समाजाची कुठल्या घटकांची सेवा आपल्या हातून व्हावी हा एक प्रामाणिक प्रयत्न गेल्या कित्येक वर्षापासून बच्चूभाऊंच्या हातून सुरू आहे। त्या प्रहारचं फोटोचा रोपटं बच्चूभाऊंनी त्यावेळेस लावलं आणि आज या प्रहारच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम सर्वप्रथम आदरणीय भाऊंना अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बनून भाऊ या व्यासपीठावर स्थानापन्न होतील। त्याचप्रमाणे आपल्या चांदूर बाजारच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ मनीषाताई सभापती यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। नंदुभाऊ वासनकर माजी सभापती तथा संचालक यांना सुद्धा विनंती करतो की ते या व्यासपीठावर स्थानापन्न होतील। आदरणीय रहिमानभाई यांना सुद्धा विनंती करतो की ते या व्यासपीठावर स्थानापन्न होतील। श्री अशोकरावजी देशमुख, रमेशरावजी देशमुख यांना सुद्धा विनंती करतो की ते या व्यासपीठावर स्थानापन्न होतील। आदरणीय सुरेशरावजी विधाते यांना सुद्धा विनंती करतो की ते या व्यासपीठावर स्थानापन्न होतील। सर्व मान्यवरांचे आगमन या व्यासपीठावर झालेले आहे। खरं तर बच्चू भाऊंच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा घेऊन चालणारे कधी गांधीगिरी तर कधी तर कधी या मार्गाने आंदोलन करून शेतकऱ्याला वाचा फोडणारे आदरणीय बच्चूभाऊ कडू खरं तर शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई हातात घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची घोषणा करून दिली। जे सरकार कर्जमाफीची तारीख सुद्धा द्यायला तयार नव्हतं, बच्चूभाऊंच्या आंदोलनामुळे आणि गनिमी काव्यामुळे। खरं तर गनिमी काव्या याकरता म्हणे की बच्चूभाऊ आपल्या आंदोलनातून या सरकारला वाचा फोडण्याचं काम शेतकरी शेतमजुरांकरता करत असतात। त्या समेत हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी त्या भाऊंचे स्वागत आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे। शेतकरी बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आणि भाऊंचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानंतर आपल्या चांदूर बाजारच्या नगराध्यक्षा सौ मणी करतील असे मी त्यांना विनंती करतो। खरं तर भाऊंच्या उपस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी भाऊंच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला त्यांचा सत्कार आयोजित केला आहे। या कार्यक्रमाला आदरणीय शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू उपस्थित आहेत। त्याचसोबत चांदूर बाजार नगरीच्या नगराध्यक्ष श्री मनीषाताई नांगलिया या सुद्धा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे। या बाजार समितीचे सभापती सतीश भाऊ मोहोळ, उपसभापती राऊत भाऊसाहेब, माजी सभापती नंदभाऊ वासनकर, बाळासाहेब वाकोडे, अशोकराव दादा, रमेश भाऊ, सुरेश भाऊ विधाते, राजेंद्र भाऊ याऊर व बबनरावजी किटुकले खरेदी विक्रीचे संचालक आणि ज्यांचा सत्कार आहे दोन्ही शेतकरी ते सुद्धा उपस्थित आहे। कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश होता, ज्या आपल्या नेत्याने पूर्ण महाराष्ट्र गाजवला, पूर्ण महाराष्ट्र गाजून एकच आंदोलन नाही तर लगातार रायगड पासून आंदोलन सुरू केलं। रायगडचं आंदोलन झालं, त्यानंतर मोजरीचं आंदोलन झालं, त्यानंतर चक्का जाम झाला। चक्का जाम झाल्यावर 250 किलोमीटरची ही आमची इच्छा होती आणि ती सुद्धा इथल्या अडते हमाल व्यापारी आमचे संचालक मंडळ त्यांनी एक व्यक्त केली की भाऊचा सत्कार बीडमध्ये झाला, भाऊचा सत्कार महाराष्ट्रामध्ये होता, आपल्या इथे सुद्धा एक सत्कार झाला पाहिजे। भाऊला आम्ही म्हणायला गेलो का भाऊ तुमचा सत्कार आम्ही तुमची लाडू तुला करणार आहे, बीज तुला करणार आहे। नेता कसा असावा याचं मला खूप उदाहरण म्हणजे जवळून आलं। भाऊ चिडले माझ्यावर
माझा सत्कार, माझी लाडू तुला करू नका, इतक्या कडक याच्यात बोलले. कारण की सर्व शेतकरी नेत्यांनी, या शेतकरी एकजुटीचा विजय होता. या यात्रेमध्ये जे जे शेतकरी पैदल चालले त्या शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे, ही भाऊंनी आम्हाला सूचना दिली. आणि म्हणून नेता कसा असावा, आणि आम्ही निवड करताना एक विचार केला. या आंदोलनामध्ये सहभागी असलेले दिलालपूरचे भाकरे, त्या भाकरेंनी सतत चक्काजाम मध्ये सहभाग घेतला. त्यासोबत पापड पासून तर चिखलगावपर्यंत पदयात्रेमध्ये सुद्धा सहभाग घेतला आणि उपोषणाला सुद्धा होते. सर्व आंदोलनात शेतकरी जर बघितला ना तर त्याच्या घरी 3 एकर शेत आहे फक्त. परिस्थिती हलाखीची आहे, रोज कामाला जावं लागते. परंतु माझा नेता लढत आहे, त्या नेत्यासोबत माझं तरी काहीतरी देणं आहे. त्या उद्देशानं तो कार्यकर्ता जीवाभावानं पैदल चालला आणि प्रत्येक आंदोलनात भाग घेतला. त्यासोबत ज्या दुसऱ्यांचा सत्कार ठेवला ते अशोकराव तायडे म्हणून आहे. अशोकराव तायडेची त्यांच्याकडे सुद्धा 3 एकर शेती आहे. दररोज कामाला जावं लागते, परिस्थिती हलाखीची आहे. परंतु त्यांनी एकही आंदोलन सोडवलं नाही. मेळघाटच्या आंदोलनात पण होते, तिकडे पैदल होते, ट्रॅक्टर आंदोलनात होते. म्हणून या दोन्ही आंदोलनाकरता सत्कार आम्ही इथं एका आंदोलनकर्त्याचा लाडू तुला ठेवली आणि दुसऱ्या आंदोलनामध्ये 20 तुला ठेवली. आणि ते 20 सुद्धा आम्ही 20 तुला केल्यावर त्या बीजांचं ज्या या तालुक्यातल्या विधवा महिला आहे त्यांना आम्ही, ज्या वेळेस आमचा बीज उत्पन्नाचा कार्यक्रम असते, बीजोत्पन्नाचा कार्यक्रम असते, त्यावेळेस सर्व विधवा महिलांना आम्ही ते बीज वाटणार आहे, त्यांच्या बरोबर जे होते, आणि लाडू इथेच वाटणार आहे. असा ह्या विविध उपक्रम आम्ही ठेवला. आणि त्याचबरोबर तिसरा जो सत्कार मूर्ती आहे, ती सत्कार मूर्ती जनार्दन कंत राऊत आहे. त्यांची जर कहाणी सांगितली, ते वयोवृद्ध 85 वर्षाचे बुढे बाय. त्यांचा व्हिडिओ सुद्धा इथं वाजून दाखवेल. जेव्हा भाऊ मोजरीला उपोषणाला बसले, दखल कोणीच घेत नव्हतं, उपोषणाला भाऊ बसले, सर्व कार्यकर्ते बसले. तो शेतकरी म्हातारा स्वतःहून म्हणाला का मी येतो धरणात. त्या माणसानं, 85 वर्षाच्या माणसानं सारगड पूर्णाच्या धरणामध्ये उतरून कलेक्टरला म्हणे मी मरू का तिथं भेटीले जातो, ही ताकद ठेवली. म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार इथं करण्यात येत आहे. या सर्व हे जर लोक आपल्या सोबत नसते, हे लोक जर चालले नसते चळवळीत, आणि काही लोक घरून वाट पाहत होते का काय झालं आंदोलनाचं, काय घेऊन आले तुम्ही, चेष्टा करणारे पुष्कळ लोक असते. जे लोक आज नागपूरचं आंदोलन झाल्याच्या नंतर म्हणत होते का चॉकलेट घेऊन आले, आज त्यांचं चॉकलेट म्हणणं बंद झालं. कारण की त्यांना बोलायला आता जागा नाही राहिली. जर चॉकलेट आणलं असतं तर एवढ्या पूर्ण महाराष्ट्रातली कर्जमाफी जर कोण म्हटली, तुम्ही मी नाही म्हटलं, तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः सांगितलं का कर्जमाफी पूर्ण झाली असेल महाराष्ट्रातील, आदरणीय बच्चूभाऊ मुळे झाली. ही सर्व आपण नाही म्हणत, शासनाचे लोक म्हणते. ज्या लोक विरोधात बोलतात त्यांना थोडीशी तरी असली पाहिजे जनाची ना मनाची. ना कधी आंदोलनात आले ना कधी आंदोलनात होते. म्हणून आज आमच्या मनामध्ये आला, आमच्या बाजार समितीचं सर्व संचालक मंडळ, इथले अडते व्यापारी हमाल यांनी विनंती केली की भाऊचा संघर्ष जो आहे तो 8 जून पासून मोजरीला अन्नदान आंदोलन झालं, रायगडला आंदोलन झालं, त्यानंतर चक्काजाम झाला 25 जुलैला, त्यानंतर 7 जुलैला पापड येथून तर चिलगावांपर्यंत 250 किलोमीटरची पदयात्रा काढली. आणि त्यानंतर नागपूरला 28 तारखेला आंदोलन झालं, मोठं चक्काजाम, ट्रॅक्टरनं सर्व शेतकरी बसून आले, ते आंदोलन झालं. आणि त्यानंतर सुद्धा भाऊ थांबले नाही. तर 1 मार्च पासून तर 9 मार्च पर्यंत मेळघाटात सुद्धा संघर्ष यात्रा आम्ही स्वतः पाहिलं. मी भाऊ सोबत सतत होतो. दोन्ही पायाला फोडं होते, गरज काहीच नाही, दोन्ही पायाला फोडं होते. नेते येतात, नेते जातात, परंतु नेता कसा असावा माझा तर मी हे जवळून पाहणार आहे. लोक म्हणतात कोणी नेता होऊन पाहते, कोणी बोलते, बोलायला काहीच नाही लागत. जेव्हा दोन्ही पायाचे फोडं जर पाहिले ना तेव्हा माणसाला असं वाटे का बोलणाऱ्याच्या घरी जाऊन 2 रेपटा मारावं का काय जावं. कारण की प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रत्येक गावात फिरून प्रत्येकाची समस्या ऐकणं
आणि जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही आम्ही सतत म्हणत जा भाऊ आपण काय करतो, लोक तर येत नाही, शेतकरी येत नाही. अरे जे येते ते मावळे आहे, बाकीचे घरू बसूनच गोष्टी करणार आहे. आणि आलेल्या त्या लोकांमुळेच आपल्याला श्रेय मिटलं आणि पूर्ण महाराष्ट्राची कर्जमाफी झाली. हे तुमचे आमचं सर्वांचे हे आहे. त्यामुळे एकदा भाऊसाठी पुन्हा टाळ्या वाजवा. मित्रांनो, राजकारणात म्हटलेच आहे की विरोध आणि समर्थन अशा दोन बाजू असतात. बच्चू भाऊचं आंदोलन करताना पूर्वीच्या मागण्या होत्या, उपोषण केलं. विरोधक करणाऱ्याला पूर्ण या राज्यामध्ये जर पार्ट्या पाहिल्या तर काँग्रेस आहे, बीजेपी आहे, राष्ट्रवादी आहे. एका कोण्या तरी पक्षानं असं आंदोलन केलं का? एक छोटासा पक्ष जो आपल्या अचलपूर मतदारसंघातून ज्याचं रोपटं लावलं, या पक्षानं पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यासाठीच नाही, शेतकऱ्याची जर कर्जमाफी आणलीच तर सगळ्यात मोठं जर कोणतं आंदोलन केलं तर सर्वात सुरुवातीला अपंगासाठी सुद्धा आंदोलन केलं. आणि अपंगासाठी पूर्ण भारतात नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यात एक मंत्रालय उभं केलं का जे जगाच्या पाठीवर कुठं नाही, जे अपंगासाठी उभं करून दिलं. असा एकमेव नेता म्हणजे बच्चूभाऊ कडू आहे. त्यानंतर रोजगार सेवकासाठी आणि इथला कामगार, माझा कामगार जो शेतावर काम करतो त्याला कधी अपघात विमा मिळत नव्हता, साप चावला त्याला मिळत नव्हता, शेतात काही झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळत नव्हती. आणि सतत हा प्रश्न घेऊन सतत बच्चूभाऊ लढत गेले आणि त्या लढ्याला आता यश आलं. जर तुमच्या शेतात शेतमजूर जरी काम करताना असला त्याला सुद्धा आता विमा जो मिळणार आहे तो बच्चूभाऊमुळे मिळणार आहे. आज बच्चूभाऊचा आवाज नाही त्या अधिवेशनात, लोक तिथले पाहते का काय बोलते म्हणून. हे सर्व जर उपक्रम कोणी लावले असेल तर बच्चूभाऊने लावले. आणि या सर्व याच्यात आम्ही एवढेच बोलतो मी, आणि बच्चूभाऊला पुन्हा मी सलाम करतो. भाऊ तुम्ही सतत लढत जा, जरी माझी कर्जमाफी नाही झाली असेल पण माझ्या शेजारची झाली, माझ्या बाजूच्या गोरगरिबाची झाली. आणि तुमच्या सोबत असे सर्व जे लोक आम्ही खांद्याला खांदा लावून, असे जे अल्प जे लोक आहे का ज्यांना काही लेणं देणं नाही, जर अशोकराव पाहिले ते भाकरे पाहिले, गरीब परिस्थिती आहे, लोक त्यांची हे करत आहे. परंतु असे लोक जेव्हा उभे राहिले आणि तुमच्यासारखे सुद्धा तुम्ही सुद्धा खूप तनमन धनाने जेव्हा काम पडलं तेव्हा नागपूरला सर्व लोक ताकदीनिशी आले, ट्रॅक्टरात बसून आले. त्यामुळे हे सर्व सक्सेस झालं. भाऊचं नेतृत्व आणि आपण भाऊच्या याला साथ दिली म्हणून एवढी मोठी पूर्ण महाराष्ट्राला जर कर्जमाफी दिली ते भाऊमुळे मिळाली. आणि भाऊनी स्वतः एवढा मनाचा मोठेपणा ठेवून माझा सत्कार करू नका हे म्हणून ज्या शेतकऱ्यांची भाऊनी लाडू तुला आणि आम्ही बियाणे तुला ठेवली, त्यासाठी भाऊनी स्वतःच्या मनानं पुढाकार घेतला. त्याबद्दल पुन्हा भाऊचे मी मनापासून आमच्या बाजार समितीच्या वतीनं सर्व मार्केटच्या वतीनं पुन्हा आभार मानतो. आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. भाऊंच्या हस्ते या ठिकाणी अशोकरावजी ताळे यांना कुंकुम टिलक करून आणि शाल देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. हा एकट्या अशोकरावजींचा सत्कार आणि सन्मान नसून या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये भाऊंच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा, प्रत्येक शेतकऱ्यांचा आणि संघर्ष योद्ध्यांचा हा सन्मान आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे. आणि भाऊंनी जो इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडून आणला तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने, योगदानाने हा इतिहास या ठिकाणी घडलेला आहे. यानंतर आपल्यातील शेतकरी श्री दिलीपरावजी भाकरे यांची 20 तुला त्यानंतर या ठिकाणी होणार आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं. आदरणीय सर्व मान्यवर, लक्ष्मणराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सन्माननीय संचालक यांच्या उपस्थितीमध्ये ही लड्डू तुला या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर लक्ष्मणरावजी भाकरे यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो. कर्जमाफीचे संघर्ष योद्धा म्हणून या ठिकाणी पाहत आहे. आणि हे आपले सौभाग्य आहे की आदरणीय बच्चूभाऊ म्हणून काम करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून मिळत आहे. तर या प्रहारच्या माध्यमातून समाजातील आखरीच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचं काम प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तितक्याच ताकदीने आणि प्रामाणिकपणाने बच्चूभाऊंवर विश्वास ठेवून करतो. खर तर हे बच्चूभाऊंचा एक
मोठेपण आहे की बच्चू भाऊंचा कार्यकर्ता या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मणराव भाकरे यांची बीजतुला सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. उभा आहे आणि जल आंदोलनामध्ये जनार्दनरावजी कंबरपेक्षा जास्त पाण्यात गेले. आम्हाला भीती वाटत होती की डुबते की काय, परंतु त्यांची जिद्द आणि चिकाटी नागपूरच्या आंदोलनामध्ये 4 दिवस कंटिन्यू एम्ब्युलन्स मध्ये बसून राहिले पण जिद्द सोडली नाही. म्हणून या शेलार मामांचा सत्कार आदरणीय बच्चूभाऊंच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. खर तर बच्चूभाऊंच्या संघर्षाची हीच एक कमाई आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने ही बीजतुला आणि लड्डू-तुला या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अतिशय आनंदाचा आणि हर्षाचा हा क्षण सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आणि यानंतर मी आदरणीय सौ मनीषाताई नांगलिया आपल्या चांदूर बाजारच्या नगराध्यक्षा यांना मीनाताई संदीप देशमुख आणि सौ ललिताताई दिवाकररावजी पोकर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आणि त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा सुद्धा त्यांच्याकडून. आदरणीय बच्चूभाऊ ज्यांनी खरं तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक नवा इतिहास रचला, त्यांचा आपल्या या बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून भाऊंचे या ठिकाणी जोरदार स्वागत करूया. गाडगे महाराज, भारतरत्न डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो आणि मी 2 शब्द पुन्हा सुरुवात करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय बच्चूभाऊ कडू, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ व आपल्या चांदूर बाजार नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांना मी अभिवादन करतो आणि मी 2 शब्द बोलतो. मी भाऊ संघ मोजरी, अजून यवतमाळ, चिखलदरा या सर्व ठिकाणी पैदल यायला फिरलो. पण एक असा क्षण होता चिखलदऱ्याचा, ज्या भागात घनदाट अरण्य होतं त्या भागात एक खडू नावाची नदी होती. 150 किलोमीटर 1 किलोमीटर पहाड आणि 1 किलोमीटर चढाई. त्या ठिकाणी उतरलो नाही मी तर असं वाटलं तिथं भाऊ बसले आणि तिथं माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण घनदाट अरण्य होतं, त्या नदीत पाणी वाहत होतं. आम्ही भोवताल सर्व कार्यकर्ते बसलो होतो. तो दृश्य एक निराळच होतो आणि भाऊ संघ मी या भागात चालत राहिलो. भाऊ संघ असं हमेशा राहील मी आणि जे जे भाऊ काम करते त्या कामासाठी मी पूर्ण माझं आयुष्य अर्पण करतो. मी एवढं बोलून माझी 2 शब्द संपवतो. आज चांदूर बाजार कृषि उत्पन्न बाजार समिति में किसानों की तरफ से यहाँ पर माननीय माजी आमदार, माजी राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू का जो आज रक्त तुला का प्रोग्राम यहाँ पर लिया गया है, तो वाकई ये इसलिए नहीं कि सिर्फ दिखावा है. जैसा कि बच्चूभाऊ ने ये बात सिद्ध करके दी, 4 मर्तबा अचलपुर विधानसभा क्षेत्र से एक अपक्ष उम्मीदवार कहकर यहाँ पर जनता उनके साथ में रहकर उनको चुनकर चुनाव में चुनकर दिए हैं. तो बच्चूभाऊ ने जो एक नाम और अपना काम बताया है,
वो इस बात की पावती है कि अचलपुर विधानसभा क्षेत्र की जनता बच्चों को जो चाहती है उसका ये एक सबूत है कि बच्चों ने ये साबित करके दिया। अभी बच्चों ने पिछली मर्तबा मोदी के अंदर जहां पर उन्होंने अन्न त्याग आंदोलन किया है और पैदल यात्रा उन्होंने करके दिखाई है, उनके साथ में उनके कार्यकर्ता भी साथ में रहे, ये इस बात का सबूत है। बच्चों में वो दम और वो ताकत है। बच्चों ने ये बात साबित करके दिए हैं। कुछ बच्चों के विरोधकों ने इस बात का मजाक भी बनाया, तो वहां पर बच्चों ने उनके मुंह के ऊपर एक झापड़ दी है, वो इस तरह से कि बच्चों का जो आंदोलन था वो इस बात के लिए था कि किसानों की कर्ज माफी करो। शासन को उन्होंने इस बात के लिए झुकाया भी और शासन ने इस बात की घोषणा भी की कि किसानों का कर्ज माफी करके दिया है। इसीलिए आज किसानों के अंदर एक खुशी की लहर है कि बच्चों एक दमदार नेता है। एक बच्चों के लिए मैं शेर कहता हूं कि नशा पिला के गिराना तो सभी को आता है, मजा तो जब है कि गिरते को थाम ले साकी। बच्चों ने वो बात बताकर दिए हैं कि किसानों पर जो जुल्म और जो अन्याय हो रहा था और किसान जो आत्महत्याएं कर रहे थे, इसके लिए उन्होंने शासन से लड़ा है। और अभी चिखलदरा के अंदर उन्होंने जो पैदल 250 किलोमीटर की यात्रा की है, उसमें भी उन्होंने किसानों की और मेलघाट के लोगों की जो समस्या थी उसको सामने रखा है। और ये कोई मामूली बात नहीं है कि शासन के अंदर एक बात की घबराहट हुई और शासन ने मुंबई से 2 मंत्री यहाँ पर चिखलदरा के अंदर भेजे और उनकी मांगनियां को उन्होंने जाने हैं और जो उनकी मांगनियां थी किसानों के लिए और वहाँ के जनता के लिए, वो उन्होंने पूरा करने का आश्वासन दिए हैं। तो बच्चों एक दमदार नेता है, इसीलिए आज चुनाव के अंदर वो चुनाव हारे नहीं, चुनाव हारे हैं, लेकिन आज भी वही बात उनके अंदर है। वो कोई बहुत 2-4 लाख वोटों से नहीं हारे, बल्कि थोड़े बहुत अंतर से। उसकी भी कोई वजह है कि वो चुनाव हारे हैं। और आज हम सबको इस बात का पछतावा हो रहा है कि हमने हमारे क्षेत्र के अंदर काम करने वाला, किसानों के लिए और जनता के लिए हर वक्त लड़ने वाला नेता, जिसको आज हमने वहां पर नहीं भेजे, आज पछतावा हो रहा है कि अगर आज बच्चों विधानसभा के अंदर होते तो हमारी कितनी ऐसी मांगनियां जो है वो पूरे होते। और आज जो हम पर अन्याय हो रहा है, हमारे मालों को भाव नहीं मिल रहा, इसके लिए भी बच्चों वहां पर लड़ते और हमारी हर एक समस्याओं को, हर एक मसले को वहां पर रखते। इसलिए बच्चों जैसा नेता हमारे लिए हर दिल अजीज है, हमको प्यारा है और हम उनके साथ में हैं। आज यहाँ पर इस बात का किसानों ने एक सबूत पेश करे हैं कि ऐसा ही नेता हमको होना चाहिए। इसलिए मैं एक शेर के साथ में अपनी बात खत्म करता हूँ कि और भी कहने वाले हैं, वो हमको सुनना है कि मुमकिन है सफर हो आसान, मुमकिन है सफर हो आसान, कुछ साथ तो चलकर देखो, कुछ हम भी बदल कर देखे, कुछ तुम भी बदल कर देखो। कर्मयोगी गाडगे महाराज, महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय सतीश भाऊ मोहोड, तसेच उपसभापती, सर्व सन्माननीय सदस्यगण व सचिव साहेब, तसेच माझे शेतकरी बांधवांनो, तसेच या सन्मान सोहळ्याचे केंद्रबिंदू संघर्ष योद्धा माननीय बच्चू कडू साहेब यांना माझा साष्टांग नमस्कार. आजचा हा सोहळा केवळ कर्ममाफीचा आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा, त्यांच्या संयमाचा आणि त्यांच्या हक्कासाठी झुंज देणाऱ्या एका जिद्दी नेतृत्वाचा गौरव करण्याचा क्षण आहे. माननीय बच्चू भाऊंनी वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवला, अनेक वेळा संघर्ष केला, रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासनापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवला. त्यांचा हा अथक प्रयत्नामुळेच आज कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय साकार झाला आहे. हा विजय केवळ एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण शेतकरी समाजाच्या एकजुटीचा आणि दीर्घकालीन लढ्याचा परिणाम आहे. मात्र या लढ्याच्या दिशा देणारे नेतृत्व म्हणजे आमचे बच्चू भाऊ, हे आपण अभिमानाने सांगू शकतो. आणि नगराध्यक्षाच्या वतीने तसेच तांदूळबाजार नगरीच्या वतीने मी त्यांचे बच्चू भाऊंचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपण शेतकऱ्यांसाठी, हक्कांसाठी उभे राहिलात, त्यांच्या अश्रूंना न्याय दिलात आणि त्यांना दिलासा मिळवून दिलात, यासाठी संपूर्ण नगर आपले ऋणी राहील. शेवटी एवढेच म्हणेन, ज्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला आवाज दिला, ज्यांनी शेतकऱ्याच्या दुःखाला आवाज दिला, त्यांनीच खऱ्या अर्थाने समाजाला दिलासा दिला. आयोजकांनी मला येथे बोलवले, माझा सत्कार घेतला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपल्या शब्दातून बच्चूभाऊंच्या आंदोलनाची प्रस्तुत सर्व माहिती ताईंनी या ठिकाणी दिली. खरं तर शेतामध्ये माझी खूप, तिथे बोराटीची झाप, तिथे राबवतो माझा कष्टकरी बाप, येतो अंगावर चिंध्या, खातो बिरची भाकर, माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा चाकर, उभ्या जगाचा चाकर. आणि या विनम्र अभिवादन करतो. काल परवा ईद झाली म्हणून ईदीच्या पण शुभेच्छा देतो. उद्या रामनवमी आहे, त्याच्या सुद्धा आपण सर्वांना शुभेच्छा देतो. कार्यक्रमाला खरं तर अगदी वेळेवर अतिशय चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं. मंगेश देशमुखचा मला फोन आला आणि तुमचा बीडला सत्कार झाला, आमची इच्छा आहे बाजार समितीत पण झाला पाहिजे. आणि मग नगराध्यक्ष असेल, सभापती महोदय असेल, या सगळ्यांनी हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. कार्यक्रमावर सगळे आपण सर्व, मी जेव्हा सगळ्यांकडे नजर टाकतोय, सगळे आंदोलकच आहे बऱ्यापैकी, म्हणजे 90 ते 95% लोक आंदोलक आहे उपस्थितीत. अजूनही ज्याची कर्जमाफी झाली त्याला इथं यावं वाटत नाही, हे याच्यातलं मोठं दुःख आहे. म्हणजे ते म्हणतात ना, दुश्मनी रहेगा चाहे कितना भी कुछ कर ले. ह्या ज्या मानसिकता लोकांमध्ये वाढत चाललेल्या आहे दिवसांदिवस. मगापासून थोडं न्याहाळत होतं की बाबा एखादा परका गिरका किंवा ज्याची खरंच कर्जमाफी झाली आणि त्याच्या कानावर गोष्ट गेली म्हणून तो आला, असं काही सध्या ह्या ठिकाणची व्यवस्था नाही आहे. असो, आपल्या त्या अपेक्षाही नाही आहे. पण या सगळ्या चित्राचं एकंदरीत आपण पाहतोय का ही जी अवस्था आहे ही फार निराशाजनक आहे. फार विचित्र अवस्थेमध्ये आपण काम करतोय हे लक्षात येतं. आणि राजकारणी लोक, म्हणजे जे राजकारण करते ती पार्टी आणि आंदोलन करणारा कार्यकर्ता, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, लक्षात घ्या. तुम्ही पाहता का सत्तेतला कुठलाही पक्ष आता त्यात रस्त्यावरून आंदोलन करण्याच्या ताकदीचा राहिलेला नाही आहे. आणि जगाची, देशाची अशी अवस्था आहे का हे पक्ष आंदोलन करू करू सत्तेत येतं
आणि सत्तेत आल्यानंतर हे पक्ष आंदोलनाच्याच लायकीचे राहत नाही, तो कार्यकर्ताच लायकीचा राहत नाही. मला अभिमानानं सांगावं लागल का 25 वर्षानंतर सुद्धा आपण सत्तेत राहिल्यानंतर आंदोलनाची भूमिका मात्र सोडली नाही. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट. हा काही कौतुक सोहळा नाही आहे. रमेश भाऊ असेल, सुरेश भाऊ आहे, अशोकरावजी आहे, आमच्या मनीषाताई आहे, नंदूभाऊ वासनकर आहे, राजेंद्र भाऊ आहे, उपसभापती विनोदराव, रहमानभाई, मनीष भाऊ किटुकले, आमच्या दोनही पोहकर आणि देशमुखताई आहे, तायडे जे काही भाकरे आहे, दोघंही जणांना, आणि आप्पा पण आहे, आपले बाळासाहेब पण आहे, आणि आपण सर्व खाली संचालक आणि सगळे मंडळी नगरसेवक वगैरे बसलेले आहेत. आणि काही कार्यकर्ते नगरसेवक जरी नसले तरी ते फार ताकदीचे आहे. असं नाही आहे का ते ताकदवाद नाही आहे, कारण आखरी तुमच्या सगळ्या कर्तृत्वामुळेच आपण पाहतोय सामान्य कार्यकर्ताच खरं तर या कामी येत असतं. आणि त्या सामान्य कार्यकर्त्याची जी खरी मेहनत, त्याची खरा विचार, ती आस्था, ती निष्ठा जिथपर्यंत आहे तेपर्यंत ह्या आंदोलनाला बळ मिळत राहील. माणसं किती गेले, किती मोठे झाल्याच्यापेक्षा विचारावर राहिलेला कार्यकर्ता किती मजबूत सोबत उभा आहे त्याच्यावर त्या पक्षाचं, समोरचं त्या संघटनेचं सगळं भविष्य निर्माण असतं. बरेच लोक थोड्या कारणास्तव नाराज होते, लग्नात आला नाही, तेरवीत आला नाही, माल्यापुराचं जमलं होतं पण येणंच जमू दिलं नाही, हे अनेक कारणं आहेत. त्याचं मला सभापती करायला पाहिजे होतं, मग रहमान भाईलेच उपाध्यक्ष केलं. तर हे जे अनेक कारणं असतं, त्या कारणाला सोडून सुद्धा मी शेतकरी, कामगार, मजुरासोबत उभा आहे, हा विचार छत्रपती शिवरायाचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे. हा विचारानं उभा राहणारा कार्यकर्ता जोपर्यंत आहे, हे सगळं नसल्यावरही मेरे कुछ मिलने न मिलने के बाद में मैं खड़ा हूं, ही फार मोठी गोष्ट आहे. बरेच कार्यकर्त्याचं नाव घेतलं जात नाही, त्याचा फोटो छापला जात नाही. बहिर्जी नाईक, छत्रपती शिवाजी महाराजचा खास खंदा कार्यकर्ता, हे बहिर्जी नाईक नसते तर अर्ध्या लढाया छत्रपती लढूच शकले नसते. ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते म्हणून त्यांचा सत्कारच कुठं करता येत नव्हता, कारण त्यांचा जर सत्कार केला असता तर विरोधकाला माहीत पडलं असतं का हा गोपनीय खात्यातला प्रमुख आहे, आणि म्हणून त्याचा आयुष्यात कधी सत्कार झाला नाही, कधी त्याचं नाव इतिहासात लिहिलं गेलं नाही. पण बहिर्जी नाईक म्हणजे दुसऱ्या छत्रपतीच्या जोगतं, त्या ताकदीचं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. एवढं बहिर्जी नाईकनं काम केलं. अशा निष्ठावान कार्यकर्त्यामुळंच खरं तर हे सगळं आंदोलन जिवंत राहतं. कारण बरेच लोक आम्ही पाहतोय, आम्ही चेहऱ्यावर नजर टाकल्यावर माहीत पडतं की ये बंदा किसके लिए आया और क्यों रुखा है यहाँ, हमें पता चलता है इसके. 20 वर्ष राव राजकारणात आम्ही आहोत, तर आम्ही चेहऱ्यावर ओळखून घेतो का आल्याबरोबर हा इसकी कुछ अलग खाप है, याचा काही वेगळ्या प्रकारचा त्याच्या चेहऱ्याचे हाव भाव, त्याला आंदोलनाचं आपण सांगावं तर तो म्हणतो त्याच्या मायबीन गडी काही याच्यातून निघत नाही बाहेर, मग आपलं काही जमत नाही. अशा कार्यकर्त्याच्या या सगळ्या, म्हणजे एका इकडे ज्या शेतकऱ्यासाठी लढतो तो किती पर्सेंटेज तुमच्या सोबत आहे, हाय मोठा चिंतनाचा विषय आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण लढतोय तो शेतकरी किती सोबत आहे, तर नाहीच्या बरोबर आहे. फार क्वचित बुल्ला भटकला आला तर आला आंदोलनात शेतकरी म्हणून, पण तो आता भाजपचा आहे, तो काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, तो हिंदू आहे, मुसलमान आहे, ओबीसी आहे, मराठा आहे. या सगळ्या विचित्र कालावधीमध्ये आपण जे आंदोलन सातत्यानं तिथं सुरू ठेवलं. आणि आम्हाला सुरुवातीला जेव्हा मी रायगडाच्या 3 दिवस उपोषणाला बसलो, रायगडाच्या पायथ्याशी, मला तर तिथं असं वाटलं आंदोलनात काय भेटन नाही भेटन ते जाऊ दे, पण हा बच्चू कडू रायगडावर जिथं स्वराज्य निर्माण झालं त्या पायथ्याशी 3 दिवस तिथं उपोषण करतं, हेच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती की बहुत मिल गया हमको. अगर उस रायगढ़ की छाव भी हम पर गिर गई ना तो बस हमारा जो जिंदगी है, हमारे जो आयुष्य है, हमको बहुत मिल गया है. या याच्यानं रोज आम्ही त्या रायगडाचा सकाळी उठलं का रायगड पाहायचं, रात्री कसा रायगड दिसतं, दिवसा कसं दिसतं. ज्या रायगडानं आम्ही पाहतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्यापर्यंत जे काही मुसलमान आणि काय म्हणतो त्याला हिंदूच्या लढाईच्या व्यतिरिक्त आम्ही पाहतोय का, त्या लढाईच्या व्यतिरिक्त छत्रपतीनं आम्हाला काय काय दिलं त्याचा तो वेगळा विषय असू शकतं. पण त्या रायगडाच्या पायथ्याशी सुरू झालेलं आंदोलन
आज ते कर्जमाफीपर्यंत जाऊन घोषणा मुख्यमंत्री करेल आणि एक लहान संघटना, कोई लोग बोलते थे ये तो क्या बोलते पहाड़ का चूहा है, कहा बच्चू कडू और कहा शासन, इतना बड़ा शासन, उसके तरफ तुम्हारा ना आमदार है ना खासदार आपके पास है ना आपका जिला परिषद सदस्य है, यह सब न होने के बावजूद का अगर कोई लढ सकता है. आमचा वीरेंद्र जगताप म्हणे काय नाटकं लावले म्हणे गळ्यानं, ह्या कुठं काही कर्जमाफी होऊ शकते काय म्हणे याच्याकडे. अरे आमच्या काँग्रेसकडून जमत नाही म्हणे, तर हा कुठं तीर मारणारा. आता त्याला सांगा लागेल तीर भी मारा है और पटक भी दिया है हमने. आमच्या निवडणुकीत असेच लोक म्हणायचे, अरे हा बच्चू कडू तो आता आताच पोट्ट उभा राहते विधानसभेत. जेव्हा 1100 मतानं पडलं तेव्हा लोकांना तोंडात बोटं घातले. यार कमाल की बात है, धोबी पछाड देता है. लक्षात घ्या का काही लोकांना तर या आंदोलनाची मजाक करून टाकली होती. म्हणजे अशा पद्धतीने बोलल्या जात होते का सपोर्ट वरते पाठिंबा आम्हाला काँग्रेसचा पूर्ण महाराष्ट्रभर देश पातळीवरचा पाठिंबा भेटला. खारगे साहेबांना पाठिंबा दिला, पण इथलं जिल्हा काँग्रेस झिलक्या पाडले तयार होत. म्हणजे अशा सगळ्या विचित्र अवस्थेमधून जात असताना ते म्हणतं ना का एखादा परिवार जगत असताना चारही एकूण जेव्हा पछाडलं जातं, आई मरण पावली, पोराचा ऍक्सिडेंट झाला, घर जळलेलं आहे, पोरीचं लग्न समोर आहे, अशा सगळ्या विचित्र अवस्थेतून जेव्हा तो मार्ग काढतो ना त्याला म्हणतोय राखेतून पुन्हा हिस्तो तयार करण्याचं काम. ती जात जी आहे ना ती कार्यकर्त्याची जात आहे. ते प्रहारनं दाखवून दिलं की हम उस जात के हैं, हम कोई ओबीसी और मराठा जात के नहीं है, हम उस जात के हैं जो राख से भी बारूद निकलने की ताकत रखते हैं. ही जी व्यवस्था आहे कार्यकर्त्यांना दाखवली. आणि बरेच लोक जातीपातीमध्ये अजूनही फार त्यांना अजूनही आम्ही पाहतोय धर्म आणि जातीपातीमध्ये अजूनही इतका रस आहे, इतकी त्यांना आवड आहे का जाती धर्माच्या या सगळ्या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये ते मूळ मुद्दा विसरून गेलेला आहे. शेतकऱ्याचा मूळ मुद्दा, मजुरांचा मूळ मुद्दा पाहतो आपण का रायगड झालं, टेमा आंदोलन झालं, रक्तदान शिबिर झाले, मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर झाले, तिथून आम्ही रंगपंचमीला आपण रस्ते रंगवणं झाले. पाहता पाहता 1 वर्ष सातत्यानं आंदोलन. एकूण जर आंदोलनाचा खर्च पाहिला तर 3.5 कोटीच्या वरती वर्गणी झाली, काही झालं. हा सगळं सातत्यानं आपण ते ठेवत राहिलो. लोक येईन का नाही माहित नाही. आम्ही जेव्हा उपोषणाला बसायला गेलो तर जेव्हा चांदूर बाजारून निघालो असं वाटलं 1000-2000 मोटरसायकल आल्या म्हणजे थोडासा पहिल्याच दिवशी झटका बसल सरकारला. पण 100च आल्या. ते 100 येणारे फार महत्वाचे होते. अगर वो 100 नहीं आते थे ना हम फिर वहां से रिटर्न आ जाते थे. त्या 10,000-2000 मोटरसायकल पेक्षा जे 100 कार्यकर्ते आहे ना त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे. का त्या 100 कार्यकर्त्यानं 2000 कार्यकर्ते सोडून जो 100 कार्यकर्ता त्या दिवशी कदाचित नसता तर एकटा बच्चू कडू त्या सायकल आम्ही पाहतो त्या प्रवासात मोजरीपर्यंत जाणं शक्य नव्हतं. कारण काही ताकदीची गरज असतं, काही पाठिंब्याची गरज असतं, त्याच्याशिवाय ते शक्य नसते. आणि मग मागं जेव्हा माहोल पाहत होते काही मीडियानं पण फार चांगलेलं म्हणजे बच्चूवर लोक फार कमी आहे, आम्ही थोडंसं अशी रॅली घ्या म्हणजे अशी टर्न थोडीशी आम्ही त्याला मोठी दाखवतो. पक्षी मीडियावाले किती चांगले असतात, कधी कधी चांगले कसे वागतात आणि ते तशा पद्धतीनं त्याची थोडीशी मोठी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मग तर आम्ही उपोषण बसल्यानंतर अधिकच शॉक झालो. म्हटलं आता लोक जर इथं भेटीला नाही आले शेतकरी तर मग तर काय मंडप खाली लहान लहान घेत घेत मंडप लहान करत आलो. लोक मोठे भारी आहे. आणि मग पाहता पाहता कार्यकर्त्यासोबतच लोकांनी प्रचंड ताकदीनं तिथं येणं सुरू केलं, आशीर्वाद देणं सुरू केलं, तिथून व्हॉट्सअपवर टाकणं सुरू केलं. त्याने आपापल्या कॉमेंट्स मांडणं सुरू केलं का बच्चू कडू जो आहे मी कुठल्याही पार्टीचा असू दे, जे सामान्य कार्यकर्ता आहे, ज्याला जिल्हा परिषद लढायचे नाही, ज्याला पंचायत समिती लढायचे नाही, ज्याला कुठं विधानसभेत जायचं नाही आहे, त्याला फक्त विचार आहे तो शेतकऱ्याचा, मजुराचा, जो शेवट काम करतं त्याच्या हक्काच्या लढाईला यश भेटलं पाहिजे असा जो कार्यकर्ता आहे तो त्या उपोषणात धावून आला. आणि नवीन पहल नवीन चल सुरू झाली आणि पहिली मागणी पूर्ण झाली. ज्या दिव्यांगाले 1500 भेटत होते त्या दिव्यांगाले 2500 भेटायला लागले. कुछ चलने के बाद मिल गया है लोगों को. ते लोक जर चालले नसते, आले नसते, कार्यकर्त्यांना जोर मारला नसता तर कदाचित त्या दिव्यांगाला 1500 रुपयेच महिन्यात समाधान मानावं लागलं असतं.
वो ज्याच्या घरी 500 रुपये भेटत नाही ना महिन्याचे, त्याला 2,500 लय मोठे. हम तो बड़े लोग हैं थोड़े, हमें 10,000 भी आए तो ज्यादा मायने नहीं रखते. पण ज्याला 1,500 रुपये जरी वाढले, आता आम्ही जेव्हा जातोय महाराष्ट्रात, बच्चू हो थोडी खाप्याची अवस्था बरी झाली. 2,500 आता आमचं थोडं उपाशी राहणं थांबलं, नाहीतर महिन्याला 8-10 दिवस उपाशी राहा लागत होती. आणि ज्याला 2 पायाने त्याची अवस्था काय असणार आहे, थोडा विचार करा तुम्ही. एका घरी 3-3 अपंग, 4-4 दिव्यांग आहे, तो कसा जगत असेल, कशा पद्धतीने आपलं आयुष्य काढत असेल, तरी आत्महत्याचा विचार डोक्यात आणत नाही. त्याच्यासाठी आवाज देणारा उभ्या महाराष्ट्रात, हिंदुस्थानात कोणीच नव्हतं. कोणाला असं वाटलं नाही या दिव्यांगाचे प्रश्न मी विधानसभेत मांडू, कोणाला वाटत नाहीये. क्योंकि वो तो विषय विधानसभेत मांडून कोणी आमदार होत नाही हे प्रत्येक नेत्याला माहीत आहे. आम्ही जेव्हा मेळघाटची संघर्ष यात्रा काढली, काही भामटे आणि कर्नाटके लोक म्हणे बच्चू कडूला आता लोकसभा लढा लागते आणि जिल्हा परिषद लढा लागते म्हणून सहाले हा कळून राहिला, अशाही लोकांना कॉमेंट्स केल्या. मी वाचत होतो त्या, मी सहसा वाचत नाही, कारण हम उसे क्या देखे जिसकी औकात ही नहीं, उसकी कोई औकात नहीं, उसे क्या देखे. हम तो जिसकी औकात पूरे देश में रहती ना, उसके खड़े सामने खड़े रहकर हुंकार की बात करते हैं. इस ऐसे आलतू फालतू कॉमेंट्स वाले को कहा पूछना है. तेव्हा त्यांनी कॉमेंट्स केली, मी तेव्हा सांगत होतो अभि साले हो, निवडणुका तर 2 दिवसाच्या राहिल्या बे बाबा. 2 दिवसात किती पैसा उधळता, किती जातीचं विष पाजता, किती तुम्ही धर्माचं विष पाजता, हिरवा आणि भगवा किती समजून सांगता, त्याच्यावर निवडणूक आहे. आपण तर निवडणुकीच्या अगोदर विधानसभेत आपण जिंकलो होतो नंदूभाऊ, जीत गए थे हम. वातावरण तो यही था कि बच्चू को बहुत वोटों से आने वाला है. पर कत्ल की रात आ गई. उधर योगी जी का बटेंगे तो कटेंगे आ गया, और मुस्लिम का कुछ काजी ने फतवा निकाल डाला, हम कट गए. कुठे वर्ष काम करा लागतं निवडणुकीसाठी, काहीच करा लागत नाही. चुनाव के लिए थोड़ा पैदल चलना पड़ता भाई. चुनाव तो वोट और नोट, धर्म और जात के पर निर्भर होता है. जिसकी पार्टी बड़ी होती है उसका अंदाजा भी बड़ा होता है, उसका माहौल भी बड़ा होता है. काम करने वालों का माहौल बड़ा नहीं होता. इस हिंदुस्तान की सबसे अगर बर्बाद, अगर सबसे दुर्दव्य की बात है तो वोट और नोट और धर्म के जात पर चलने वाली पार्टी सत्ता में आती है, काम करने वाली पार्टी सत्ता में नहीं आती. हे सगळ्यात मोठं दुर्दैव हिंदुस्थानाचं आहे. आमच्या डोक्यातली जात आणि धर्म आपण पाहतोय, जेपर्यंत थोडसा बाजूला ठेवून जोपर्यंत आम्ही हक्काची लढाई लढू शकत नाही तोपर्यंत आमचं भलं होऊ शकत नाही. कर्जमाफी हा विषय मोठा नाही आहे, कारण लूट जास्त झाली आणि दिलं आपल्याला फार कमी. 2 लाखाच्या कर्जमाफीमध्ये मी जेव्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून पाहिलं तर मला वाटतं 64,000 लोकांची कर्जमाफी फक्त मध्यवर्ती बँकेची होणार आहे, शेतकऱ्याची. ज्याची 2 लाखाच्या आत असणारे कर्जदार जे थकीत आहे त्याला त्याचे 80% आहे. 3 ते 4 लाख वाले 20% मध्ये आहे. ही सगळी माहिती काढली तर विषय असा आहे का 2 लाखाच्या वर जर 15,000 असेल तर ते आम्ही दिलं पत्र. काल परवा परदेशीला आम्ही भेटून आलो, त्या समितीच्या अध्यक्षाला सांगितलं का 4 लाख असेल आणि 2 लाख भरले असेल तर ते 2 लाख माफ झाले पाहिजे जो पात्र असेल. त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे. पण यासोबतच आता कर्जमाफीचा दुसरा लढा, लोक आले तर क्यों लढे वही कार्यकर्ता, जिसकी कोई कर्जमाफी का कोई दूर तक संबंध नहीं वो भी लढता है. त्या म्हाताऱ्यांचा त्या तायडीचा काय संबंध कर्जमाफीचा. बरेच कार्यकर्ते तर भूमिहीन होते पण आंदोलनात उभे होते. हे 90-80 वर्षाचा म्हातारा आंदोलनासाठी योगदान देऊ शकतं, पण मजबूत असणारा कार्यकर्ता जर मागं राहत असेल तो शर्म की बात है. कुठं धोत्र घालता त्याला लुगडं घालून द्या एकदा तरी बरं वाटत. हे सत्कार त्याच्यासाठी आहे, कौतुकाचा नहीं है. अगर सरकार पीछे हटती है तो यही आज का कार्यक्रम कल हमको बल देने वाला है. और सरकार झुकती है हमारे लिए, अगर गलत करती है तो मां कसम सरकार को भी हिलाने का काम हमारा कार्यकर्ता जरूर ताकत से करने वाला है. आम्ही ज्या ताकदीनं काम करतोय, लोकाले वाटत होतं बच्चू कडू म्हणजे आमदारापुरता ठीक आहे, पण महाराष्ट्रातल्या दिव्यांगासाठी जेव्हा आधार म्हणून समोर जातोय तेव्हा इथल्या लोकांना ते किती पटलं मला माहित नाहीये. कित्येक कार्यकर्त्याच्या डोक्यात तो विषय गेला असेल हे माहित नाहीये.
त्यांना तो विचार करून आपल्याकडे पाहतं का नाही पाहत हाही मला माहित नाही आहे. कारण हा मोठा संशोधनाचा विषय आहे. हा संशोधनाचा विषय आहे का तो कार्यकर्ता फक्त मला जिल्हा परिषद तिकीट पुरताच पाहत असन, बच्चू कडूला नगरसेवकापुरता पाहत असन, नगराध्यक्षापुरता पाहत असन, तर सगळं गेलं ना चुल्यात. सगळं चुल्यात गेलं. माझ्या घरी आला, लग्नात गेला, तिथं उभा नाही राहिला, मला थोडीशी मदत दिली नाही, इतक्या पुरता जर कार्यकर्ता या प्रहारले पाहत असन तर त्याच्यासारखं दुर्दैवच असू शकत नाही. जनते की तो बात बात में है लोगों की. लेकिन हम जो कार्यकर्ता है हमारी तो सोच बदलना चाहिए ना कुछ तो. आमचे विचार बदलणं गरजेचं आहे. या देशामध्ये आम्ही सांगतोय काँग्रेस सारखा दुसरा पक्ष मोठा इथं आहे. भाजपा नंतर शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे. त्यांचे 10 ते 15 आमदार आहे, खासदार आहे. आमच्यापेक्षा त्याचं आंदोलन मोठं झालं असतं, कारण एका आमदारानं 20-20 हजार आणले असते, किमान 10 लाख लोक उभे करता आले असते. पण त्यांनी तो विचारही केला नाही. आणि आमचा एकही आमदार नाही, म्हणजे जिथं आम्ही पाहतोय काय हा तो जखमी शेर आहे. जखमी झालेले माणसं पुन्हा दिवा लावण्याचा विचार करताय. तुटू दे पाय तुटले तर चालेल, पण दिवा तर लावणारच आहे शेतकऱ्याचा. तुझ्या बापानं दिलं नाही तर त्या बापाकडून तुझ्या आज्याकडून वसूल करण्याची ताकद आहे. जो देवाभाऊ सांगत होता योग्य वेळ देऊ, योग्य वेळी देऊ, त्या देवाभाऊला आम्ही सांगितलं की आम्ही म्हणून ते योग्य वेळ राहील. लक्षात ठेव, सत्ता तुम्हारी भी अगर रहेंगी ना, लेकिन आवाज हमारा उतना बुलंद कर सकते हैं. कमी ताकदीवर ज्या संघटनेचं काम महाराष्ट्रभर नाही आहे, जे काही महाराष्ट्रभर आहे ते फार कमी प्रमाणात आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपले किमान 1000-2000 कार्यकर्ते आहे, पण त्या ताकदीची अजून नाही आहे. कारण पैसा नाही आहे, सत्ता नाही आहे, पद नाही आहे. आणि तरी सुद्धा आपण त्या सरकारला नमवण्याची ताकद ठेवतोय. ही काही लहान गोष्ट नाही आहे. ह्यात जर बच्चू कडू जर एखाद्या मुख्यमंत्र्याचा पोर असता तर याच्यावर मोठे अग्रलेख लिहून आम्ही पाहतोय मीडिया समोर आले असते. पण आमचा ना आजा ना पिताच आहे आल्या राजकारणात. आम्ही मुंबईत राहून जर कदाचित हे राजकारण केलं असतं तर पाहण्याचा दृष्टिकोन आमच्यासोबत बदलला असता. कहा पैदा हुआ ये भी बहुत महत्वपूर्ण होता. या सगळ्या गोष्टीचा विचार करत आज आपण जे कर्जमाफीकडे जातोय, बरेच आम्हाला फोन येत आहे, बच्चे भाऊ ते रेग्युलर भरणाऱ्याचे 1.5 लाख रुपये तरी झाले पाहिजे. एखाद्यानं सकाळी फोन केला, जय श्रीराम. मी म्हटलं जय श्रीराम. म्हणे ते तुम्ही तर बसलेच आहे म्हणे, काही बोलूनच नाही राहिले. म्हटलं काय झालं भाऊ. नाही म्हणे ते 1.5 लाख आम्ही म्हणे रेग्युलर कर्ज भरतो, आमच्यासाठी तुम्ही काहीच नाही केलं म्हणे. म्हटलं 50,000 केले ना सरकारनं, त्याच्यात काय होते म्हणे. म्हटलं तू बीजेपीलाच वोट मारणार आहे तर मग तू ते देवा भाऊले कोणी सांग, तो कायचं ऐकते म्हणे, तुमच्याशिवाय तो ऐकते का म्हणे. म्हणजे त्याचा अंदाज काय होता का कर्जमाफीसाठी बच्चू कडूला फोन करायचा आणि मतदान आलं तर बीजेपीला मतदान करायचं. हे ठरलेलं गणित आहे बरं, लक्षात घ्या. हे ठरलेलं गणित है. अगर मरना है तो आप सही है, बलिदान के लिए आप सही है. अगर खुर्ची है तो आप सही नहीं है, वो दूसरा सही है. इथे कार्यकर्ता राजकारणातून खरा कार्यकर्ता मागं का पडला, कारण लोकांची प्रवृत्ती अशी आहे. त्यानं 100 वेळा रक्तदान केलं असेल, 50 वेळा रक्तदान केलं असेल, गावासाठी धावला असेल, पण तो जातीत बसत नाही बे, पैसा नाही त्याच्याजवळ, थोडासा चेहऱ्यानं बरा दिसत नाही, चल बाजूला. पण काहीच काम न करणारा ठेम्याठोक कार्यकर्ता, जात थोडीशी बरी आहे गावात आणि पैसा आहे, चल सकता है. ही जी माणसाची माणुसकी जी काय आम्ही पाहतो ना, मत जे बसले विचार बसले आहे ना, इथं राजकारणाला खोकला केलेला आहे. लोकशाहीचं पतन केलेलं आहे ते लोकांनाच. माझा तर विषय शेतकऱ्याचा शासनाचा नाहीच आहे. मी सांगतो 4.5-5 कोटी शेतकरी आहे महाराष्ट्रात. आले किती हो, 50 ते 60 हजार किंवा 1 लाख पकडा. 1 लाख लोक आले. 5 कोटी पैकी 1 लाख लोक. अरे पूर्ण 1 लाख लोकांची कर्जमाफी तर अमरावती जिल्ह्यातली होणार आहे. विदर्भातल्या आपण किमान 11 ते 20 लाख लोक कर्जमाफीपर्यंत जाणार आहे. मग त्याच्यातले किती आले, कारण ते शेतकरी म्हणून राहिलेच नाही, ते येईन काय, ते शेतकरी म्हणून राहिले नाही. ही जी अवस्था आहे ना, ही याला शेतकरी स्मारक आहे, लक्षात घ्या. आजही आपण पाहतोय
का आज सोयाबीन आम्हाला 3.5 ते 4 हजारात विकावं लागली. तुरीच्या भावाचं तुरीच्या तेच झालं. नाफेडनं किती खर्च खरेदी करतंय. पुऱ्या जर 5 वर्षाचा जर रेकॉर्ड काढलं नाफेडचं तर 10 ते 15% वर महाराष्ट्रात खरेदी नाही आहे. 10 ते 15%. काल मी नाशिकला गेलो, तिथं कांदा 600 रुपयानं विका लागतं. 600 रुपयानं. म्हणजे त्याचा लागत खर्च पर क्विंटल 2,000चा आहे आणि कांदा विकावं लागतं 600. आणि बाहेर परदेशात कांद्याचे भाव आहे 60 रुपये किलो, 6,000 रुपये क्विंटलचे भाव आहे. तिकडे भाव भेटतं परदेशात, पण सरकार जाऊ देत नाही, कारण इथं कांदा खाणाऱ्याला कमी पडला नाही पाहिजे. फिकर उस बात की है की खाने वाले को कम नहीं मिलना चाहिए. कुठलाही गव्हर्नमेंट असू दे, काँग्रेस असू दे का सेना असू दे का भाजप असू दे, हीच अवस्था आहे. काही बदलत नाही ते बदलून. कारण बदलण्याची मानसिकता ते बदललं पाहिजे आणि सरकारनं आमच्याबद्दल विचार केला पाहिजे. असं किती लोकांना वाटते. वाटलं तर त्याच्यासाठी येतं किती लोक, आले तर लढतं किती लोक, पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून अशा सगळ्या विचित्र अवस्थेत जाती धर्माची आग लागल्यानंतर आणि प्रचंड पैसा राजकारण असताना सुद्धा आम्ही प्रहारणार इथल्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलं, एक तरफ जात और धर्म का संघर्ष होने के बावजूद भी हम खड़े जो रहे हैं वो दिव्यांग और किसानों के लिए खड़े रहे हैं. उसकी कोई जात नहीं और उसका कोई धर्म नहीं है. उसका कोई जात और धर्म नहीं है. शेतकरी सगळ्याच जाती धर्मात आहे, सगळ्याच पंथात आहे. तो मराठी आहे, हिंदी आहे, मुसलमान आहे, हिंदू आहे, बौद्ध आहे, तर ओबीसी आहे, मराठा आहे, सगळ्याच जातीचा आहे. तो भाजपात आहे, काँग्रेसमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, सगळ्याच याच्यात आहे. संख्येनं आम्ही जास्त आहे, पण मरणारे आम्ही जास्त आहे. यह है गांडू की बात. मरणाऱ्याची संख्या आमचीच आहे, लुटणाऱ्याची व्यवस्था लुटताय आम्हालाच जास्त, लुटलाय आम्हालाच जास्त जात. लढता लढता 10-5 वर्षापासून मी शेतमजुरांच्यासाठी लढत होतो. विधानसभेत लक्षवेधी केल्या का तुम्ही शेतकऱ्याला अपघात विमा देता गोपीनाथ मुंडेंच्या नावानं, मग मजुराला का देत नाही? त्याच्याजवळ शेती आहे, नाही आहे म्हणून साप चावलं तर 2 लाख भेटत नाही, पण शेतकऱ्याला भेटतं. अपघात झाला मजुराचा शेतकऱ्याचा, त्याला 2 लाख भेटतं, पण मजुराला का भेटत नाही? मला वाटतं महाराष्ट्राच्या धर्तीवर फक्त मजूर हा शब्द वापरणारा, मला वाटतं कॉम्रेड सोडून बच्चू कडू शिवाय दुसरा सापडत नाही. त्या मजुराची आपण आवाज उठवला आणि आता शेतकरी अपघातासोबत मजुराला सुद्धा आता अपघात विमा भेटणार आहे. ही जी काही तफावत आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केला. जे घरकुल होतं ते 2.25 लाखाचं होतं, ते आपल्या लढ्यामुळे आता 2.25 लाखाचं झालं. ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही सांगा, 30 ते 35 हजार कोटी हे, 500 कोटी दिव्यांग, घरकुलासाठी पुन्हा 800-900 कोटी, म्हणजे 40,000 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून. ना हा आमदार है, ना जिला परिषद सदस्य है, ना हमारी पार्टी बड़ी है, तो भी हम विधानसभा में रहने न रहने के बाद भी अगर तिजोरी से 40,000 करोड़ निकाल सकते हैं तो 10 आमदार मिले तो पूरा खजीना हमारे किसानों के लिए लाज, पूरा खजीना. पण अक्कल असली तर ना. अक्कल कुठं आहे? अक्कल तर मले ठेका भेटला नाही म्हणून रागवणारे लोक आहे. मेरे को कुछ मिला ही नाही 20 वर्षापासून. आम्ही फक्त ढोपराचं आणि त्याला काय फक्त पदच देता काय? अरे नांगरलेल्या वावरातला बैल, नागराचा बैल वेगळा असते, पोळ्यातले बैल वेगळे असते, पटातले बैल वेगळे असते. निवड जर पोळ्यातलेच बैल फिरवले तर पेरणार कोण शेती? मग खरे काम करणारा कार्यकर्ता, कष्ट करणारा, निपक्षपणे काम करणारा, छत्रपती शिवरायाच्या पुऱ्या इतिहासामध्ये ज्याचं नाव कधी आलं नाही, तानाजीचं नाव आलं, पण तानाजी सोबत 500 मावळे तिथं कापल्या गेले, त्याचं नाव कोणाला इतिहासाला माहित आहे? तानाजीचं किमान माहित आहे. त्या 500 कार्यकर्त्यावरच स्वराज्य उभं होतं, लक्षात घ्या. ज्या नाम भी नहीं और मरने के बाद किसी के जबान में उसका उपचार भी होता नहीं. हे सगळ्यात मोठं योगदान आहे. कार्यकर्त्यांना हे समजणं फार महत्वाचं आहे का मुझे क्या मिला इसके बजाय हमने सब मिलके क्या दिया है लोगों को, हमने क्या दिया है. या भूमिकेनं आम्हाला पाहतो का, या भूमिकेनं समोर जावं लागेल. आणि म्हणून आम्ही म्हटलं की माझी जर तुला केली तर पुन्हा काही नालायक लोक सुरू करणार. बच्चू कडू कौतुके आहे. कार्यकर्त्याला सांगितलं, मंगेश देशमुखले फोन केला, बाजार समितीचं, अरे करणं साले हो माझं काही करा.
म्हणजे केलं त्यांच्या स्वतःच्या मनानं, पण असे अंदाज काढले असते. आणि म्हणून मला असं वाटतं का आमचं तर नावच होतं, आमचं करून काय फायदा? तुम्ही सांगा, या सगळ्या आंदोलनामध्ये आज नाही म्हटलं तरी विरोधक अंदर घरी बसून तर म्हणतं ना, त्या गळ्यानं जमवलं का असं म्हणतंय. आमचं नाव महाराष्ट्रभर गेलं, पण ज्या कार्यकर्त्यानं घरदार बाजूला ठेवून सातत्यानं या आंदोलनात सहभागी झालं, त्या कार्यकर्त्याचं नाव कुठे गेलं? त्याचं तर काहीच नाहीये. आणि म्हणून आम्ही पाहतो का हमारे नाम के बजाय अगर ऐसे कार्यकर्ते की तुला होती है तो वो लाख हमारे से भी ज्यादा, लाख और ज्यादा महत्वपूर्ण होता है. अशा लोकांना कुठेतरी प्रोत्साहन देण्याची गरज. आज हा कौतुक सोहळा नाही आहे, सत्काराचा नाही आहे, तर कदाचित सरकार फिरलं इकडे तिकडे आणि 1.5 लाख जर घ्यायचं काम पडलं, लोक म्हणतात 1.5 लाख जे का भरणारे लोक आहेत त्याला भेटले पाहिजे. पण आम्ही विचार करतो आले पाहिजे ना लोक. वर्षभर तर आम्ही भांडत राहिलो, आता पुन्हा वर्षभर आमची भांडायची तयारी, मानसिकता राहिली कुठं? आमची पण राहिली पाहिजे ना. आता जे लोक म्हणत होते आम्ही चॉकलेट घेतला, त्या लोकांना एखादा आंदोलन करायला काय हरकत आहे? ज्या लोकांना आमच्यावर आरोप केले त्यांना हा मुद्दा घेऊन रस्त्यावर यायला काय हरकत आहे? यायला पाहिजे त्या रस्त्यावर, त्याने आंदोलन केलं पाहिजे. जे घरी बसून मोबाईलवर कॉमेंट्स करत होते आणि आमच्या सगळ्या आंदोलनाला भेटलेली धार, त्याला जे काही आम्ही पाहतोय, ज्याला जी ताकद भेटली त्याला तो कमी करण्याचा प्रयत्न करत होते, त्या काही कार्यकर्त्यांना आंदोलन करायला काही हरकत आहे का? त्यांनी कॉमेंट्स करायच्या ऐवजी कॉमेंट्सवाले एकत्र होऊन तरी आंदोलन केलं तरी 2 लाख आहे आपल्या विरोधातले कॉमेंट्स, 2 लाखाच्या जवळपास. ते आता रस्त्यावर का येत नाही? त्यांनी हे आंदोलन 1.5 लाखाचं का करू नये? कारण ते एखाद्याच्या विषयी वाईट बोलायला वेळ लागत नाही. लिखना बहुत सोचता है लेकिन लिखने के बाद करना बहुत कठीण होता है. म्हणून तुकडोजी महाराज नेहमीच म्हणायचे, लाख बोलण्याहून थोर एकच माझा कर्तबगार. लाख बोलण्यापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याची, त्या नेत्याची गरज असतं. आणि म्हणून मला असं वाटतं का आपण आता मागणी थोडी बदलवत आहोत का कर्जमाफी सोबत याच्यापेक्षा हमी भावाची लढाई, त्याला जर मजबूती दिली तर कर्जमाफीची म्हणाची गरजच पडणार नाही. जे स्वामीनाथननं सांगितलं त्या ताकदीनं आम्हाला हमीभाव द्यायची लढाई, त्याची सुरुवात प्रभू रामचंद्राच्या नवमीपर्यंत जयंतीपासून करतोय आपण. आणि आपण एक नारा देतो आहे, जय श्री राम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम. मुद्दामून म्हणतोय हिंदू, कारण हिंदुत्वादी सरकार आहे. हिंदू शिवाय त्याला काहीच पटत नाही, मतही चालत नाही दुसऱ्याचं. आणि म्हणून हिंदू काही दंगलीतलाच पाहिजे का रे तुम्हाला? मत मारणाराच हिंदू आवडतं काय? किसान भी हिंदू है, फिर लगा दो नारा जय श्री राम का और दे दो दाम हमको. जे बोलले ज्या याच्यावर ते बोलतं ना, त्या म्हणतं ना जखमीवर मीठ टाकण्याचं काम आम्ही करतोय. कि आपका हिंदुत्व अगर लड़ाई और झगड़े लगाना है तो हमारा हिंदुत्व जो है वो किसान को दाम देने के लिए काम आएगा, उसके लिए काम आएगा. तुम्ही ज्या ताकदीनं बीजेपी वाले सांगत होते ना हिंदुत्व हिंदुत्व बटेंगे तो कटेंगे, त्याच बीजेपीला आमचा सवाल आहे का आता हिंदू शेतकरी मरतं ना, 12-13 आत्महत्या होतं ना, मग तो हिंदू नाही का ते विचारतोय आम्ही त्याला. त्यानं मुस्लिम किंवा इतर समाजाला नाराज व्हायचं कारण नाही, कारण या जखमीवर मीठ टाकल्याशिवाय त्याला खरा अर्थ समजणार नाही. आणि म्हणून आम्ही त्याला मुद्दामून छेडतोय बीजेपी वाल्यांना, अगर तुम्हारा हिंदुत्व इतना प्यारा है, अगर हिंदू आपको इतना प्यारा है तो फिर किसान मर रहा है तो फिर वो हिंदू नहीं क्या? बीजेपीला आम्हाला विचारायचं आहे, सत्तेत राहणाऱ्या लोकांना हे विचारायचं आहे. आणि ते आंदोलन आम्हाला करायचं आहे त्यांच्यासमोर ज्या नाऱ्यानं आम्ही पाहतोय तुम्ही सत्ता घेतली, मंदिराचं नाव सांगून तुम्ही जे काही करामत केली, त्या जय श्रीरामाच्या आयुष्यामध्ये त्यांचं जे काही जो काळ होता त्या काळात शेतकरी सुखी होता. मंदिर बांधने से थोड़ा होता है, करना पड़ता है. प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधून होणार नाही, तर त्याच्यासोबत रामराज्य आणण्याची ताकद अगर बीजेपी में नहीं होंगी तो उखाड़ के फेंकने की ताकत भी हमारे सीने में आएंगे. हम भी उस तरह से आगे जाएंगे.
या विचारानं आपल्याला समोर जायचं आहे. 27ला परवा पुन्हा आपण सांस्कृतिक भवनला ट्रॅक्टरनं आलेले लोक, या जमान्यात ट्रॅक्टरनं लोक आले, कार्यकर्ता आला, कमाल आहे. काही कार्यकर्ते 7 दिवस उपोषणाले होते, 8 दिवस यवतमाळचे तिकडे पदयात्रेले पण होते आणि मेळघाट संघर्ष यात्रेले पण होते. त्यांना रणवीर तानाजी पुरस्कार आपण देतोय. जे ट्रॅक्टरनं आले, सगळ्यात जास्त ट्रॅक्टर घेऊन येणारं गाव जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे जसापूर. म्हणजे मला वाटतंय का काही गावं अजूनही त्या मजबूतीनं विचारानं अजूनही फार ताकदीनं उभे राहतात. आणि मग या सगळ्या गावामुळं त्यांच्या त्या खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो उत्साहामुळं हा आंदोलनाची दिशा बदलत असतं, ते यशस्वीतेकडे जात असतं. कदाचित त्यावेळेस आमचा एक निर्णय चुकला असता आणि ज्या दिवशी आंदोलन आहे त्याच दिवशी ट्रॅक्टरनं निघालो असतं तर आंदोलन फसलं असतं. कधी कधी एखादा निर्णय चुकला तर ते फसतं आणि शरद जोशी तिथं बदला होऊन गेले. फक्त एक दिवस जर आपण लेट गेलो असतो ट्रॅक्टर घेऊन आणि ज्या दिवशी आंदोलन आहे त्या दिवशी गेलो असतो तर दुसऱ्या दिवशीच पाऊस सुरू झाला असता, आंदोलन तफावून गेलं असतं. निसर्गानं साथ दिली, ताकद लागली आणि एक दिवस अगोदर आपण ट्रॅक्टरनं निघालो म्हणून आंदोलन यशस्वी झालं. कधी कधी एखादा निर्णय न कळत जरी झाला तर त्याचे परिणाम भोगावं लागतं. आमचा निर्णय फार व्यवस्थित होता राहिला हे कधी टीका करणाऱ्यांना दिसलं नाही. ज्या ठिकाणी स्पॉट आम्ही निवडला तो किती महत्वाचा होता. अजूनही पोलीस आले, अजूनही म्हणता आम्ही गेलो का बच्चू कडू आला, काय करते तो धास्ती आहे. कुठं जातो तर त्यांना माहित आहे का ये क्या करेगा कुछ पता नहीं है. जो स्पॉट निवडला तो इतका मस्त होता का तिथून रेल्वे जवळ होती. आम्ही त्याची 1 महिन्यापासून छानपान केली होती, छत्रपतीचं डोकं लावलं होतं. आणि जे स्थळ निवडलं ते इतकं जाम करणार होतं का सरकार ना, कारण सरकारनं तर आम्ही दखलच घेणं बंद केली होती. सरकारनं कितीक जण बसणार, कितीक जण येणार, हा नाही रोड तर तिकडून सुरू करू, पण आम्ही जो रोड निवडला होता ना कुठूनच सुरू करता येत नव्हतं. ते स्थळ चुकलं असतं कदाचित तर पुन्हा आंदोलन भुमललं असतं. कधी कधी निर्णय चुकीचे न करत होतात, कधी कधी चांगले पण होतं. काही टीव्हीवर मी पाहत होतं, या लोकमतच्या आपले कुठे बोरसेनं काही मुलाखती दाखवल्या होत्या. ते म्हणे मी तर बच्चू कडूचा खास कार्यकर्ता आहे, पण काय माहित काहून मुंबईला गेला, चॉकलेट घेऊन आला का माहित नाही. कार्यकर्ता सबुरीच नाही. आम्ही आंदोलनात होतोय पण दुसरा जो बोलला तो काँग्रेसचा होता, त्याला मुद्दाम बोलायला पाठवलं होतं. ही जी माणुसकी आहे, तुम्ही एक सांगा का राजकारण कुठं केलं पाहिजे कुठं नाही केलं पाहिजे याचं तारतम्य जेथपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्ही लोकांचं भलं नाही करू शकत. कुठेही डोक्यात राजकारण करून काम करत असाल, कोणताही कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा, कुछ नाही होऊ शकता है. काही ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून जे निस्वार्थपणा काम करण्याचं धाडस दाखवता आलं पाहिजे, ते फार महत्वाचं असतं. आणि ते विरोधी पार्टीला जमलं नाही हे दुःख आहे. लोकांना कर्जमाफी नंतर बॅनर लावले पण एकनाथजी शिंदेने दाखवून दिलं ये किसी का नहीं है श्रेय, ये बच्चू कडू और प्रहार का ही है, ये बता दिया शिंदे साहब. त्या सत्तेतल्या दुसऱ्या पदावर आणि पहिल्या नंबरवर असणारा माणूस जर सांगून जात असेल फोनवर तो फिर आपके बैनर लगाने से फायदा क्या हो रहा है, क्या होता है. सत्तेतला माणूस दमदार पण आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांना हे नेहमी वाटायचं फोन करायचा सगळ्यात मोठं सत्तेतल्या माणसाचं श्रेय असेल तर एकनाथजी शिंदे साहेबांचं हे लक्षात घ्या. त्यांनी ही बैठक खऱ्या अर्थानं पलटवली. कारण तेव्हा अजितदादा होते, आपले फडणवीस साहेब होते आणि तिकडे शिंदे साहेब होते. जेव्हा आमची बैठक सोडून ते 3 जण अंदर गेले तेव्हा जी खलबत झाले ना त्याच्यात आपली बाजू घेऊन मांडणारा एकनाथ शिंदे फार मजबूतीनं साहेब, फार मजबूतीनं आम्ही हे श्रेय देतोय देवाभाऊ फडणवीसला. जितके आम्ही आंदोलनात त्यांच्या विरोधात वाईट बोललो, अब आपके बारे में अच्छे भी बोलते हैं, उतना 2 लाख मिला इसीलिए हमारे किसान को. आम्ही तुम्हाला पण आभार मानतोय देवाभाऊ फडणवीसचं. अजितदादानं सुद्धा त्याच्यात पुढाकार घेतला, ते नाही आहे पण तेव्हाही त्यांनी पुढाकार घेतला. काही असो, आखरी आंदोलन म्हणजे फक्त मागणीपूर्तीसाठी नसतं, आंदोलन म्हणजे अस्तित्व असतं, लक्षात घ्या. कधी कधी नळावर भांडणाऱ्या बाया फक्त पहिली बकेट माली लागासाठी नाही, आम्ही काही कमी नाही आहे, माझ्यावर अन्याय होतं हे सांगायची ताकद ठेवतंय.
आंदोलन त्याचं नाव आहे कि हम कुछ मुर्दों के बस्ती में रहने वाले लोग नहीं, हम वो जिंदा लोग हैं, अगर गलत करते हैं तो उठकर खड़े भी रह सकते, याचं नाव आंदोलन आहे, लक्षात घ्या. आणि तर तुम्ही फक्त आंदोलन म्हटलं म्हणजे काय समजा, आज जर कर्जमाफीची घोषणा बजेटमध्ये झाली नसती तर काय शिल्प्या पडल्या असत्या लोक. अरे बच्चूकडून झोपलाय वाटते साहेब. लगेच घोषणा झाल्यानंतर आता श्रेय द्यायला कोणी समोर नाही येत, पण घोषणा झाली नसते तर मग मात्र आपली खरडपट्टी लोकांना केली असती. ही जी नालायक दिमागातले लोक असताना यांना शेतकरी म्हणून कधी स्वतः समजलंच नाही. हे मायबापाला पण शिव्या देणारी अवलाद आहे. हे अशा अवलादीच्या मागं न लागता आपलं काम करत राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून आता हमी भावाची लढाई जी सडो की पडो सरकारला कसं करता येईल, थोडी उसण घेऊ. 1-1.5 वर्ष उसण घेऊन पुन्हा ताकदीनं, कारण आखरी कसं आहे का सातत्यानं लढत राहिलं तर त्याचा बठ्ठर होऊन जातो. बार बार आता घासावं लागेल कुऱ्हाडले. हे यश भेटलं तर आता कुऱ्हाड घासण्याचा वेळ आहे. 1-1.5 वर्षात व्यवस्थित त्याची सुरुवात करून त्याला बरोबर कसं घेरायचं त्याचा अभ्यास करू. आणि मी सांगतोय का येणाऱ्या 5-6 वर्षात हे आंदोलन एवढं मोठं करू, अख्खा देश या आंदोलनाला पाहत राहील आणि हमी भाव घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हे सुद्धा आमच्या मनात आत्मविश्वास आहे. त्या विश्वासानं आम्हाला समोर जायचं आहे. पद हो नहीं हो, गिरने का हमें कोई उसमें नाराजी नहीं है. नेहमी विषय निघतं. 1.5 वर्ष होऊन गेले, बच्चूकडू पडले, का पडले, कसे पडले, अरे कहाँ गिरे भैया. जो विधानसभा में चुन के गया और जो पार्टी गई उतने जितना काम किया उतना तो उससे ज्यादा तो बच्चू ने काम किया है. 1 साल के अंदर अगर बजट में से 35,000 करोड़ अगर किसान को ले दिया है तो ये गिरने की थोड़ी बहुत है. लड़ने के लिए हम कितने तैयार है हमने बता दिया है. अरे जे पडल्यानंतर आनंदी झाले होते ना त्यांना सांगतो रे आम्ही, ऐकून घे का तुला लय आनंद झाला होता ना आम्हाला पाळण्यात. त्याला सांगतोय कि हम नहीं कम गिरे है कहीं. जो चुन के आया वो कर नहीं सका और जिसकी पार्टी बड़ी होने के बाद भी कुछ हल नहीं सका, उससे कितना गुना ज्यादा जो सरकार तिजोरी तरफ देखने के लिए भी तैयार नहीं थी, उस सरकार को तिजोरी से पैसा निकालने की दम और ताकत हमने रखी है. ये गिरने का ये नहीं है, अंदाजा नहीं है. हे जे वातावरण आहे त्या पडण्यापेक्षाही ताकदीने आम्ही सांगितलं का उछल कर फिर आगे और ऊपर के सब जितने भी ऊंचाई उस पर जाकर बैठने वाले लोग. सिंहासन जरी रावणाचं होतं ना तरी हनुमानजीचं जे काही हौसला होता ना त्या सिंहासनापेक्षाही वरते जाऊन बसून पुन्हा त्या जनतेसाठी त्या नजरेनं काम करणारं काम आपण केलेलं आहे. म्हणून गिरण्याचं आमचं काही हे तो ऐसे वैसे चलते चलती बात होने वाली बात है. हम कहाँ डरने वाले और रुकने वाले. आणि म्हणतो आम्हाला काही फरक नाही पडत. अरे मी तर आता खरं जगायला लागलो 20 वर्षानंतर. मी स्वतःकडे लक्ष द्यायला लागलोय. रोज 5-10 किलोमीटर चालायला लागलोय. हम नए अंदाज से जा रहे हैं अभी आगे और बहुत ताकत से जा रहे हैं. उतना स्टडी हो रहा है अभी. तो हम देखते ना ये गिरना कितना जरूरी था. इतना गिरना भी कभी कभी बहुत जरूरी होता है. आणि काही माणसं पडल्यानंतर ना महाप्रलय आणत असते. हमें आणला का नहीं आणला प्रलय, लाया क्या नहीं लाया. सब पूरे विरोधक चुपचाप बैठे थे. जो कांग्रेस लड़ नहीं पा रही थी, उद्धव साहब लड़ नहीं पा रहे थे, ना राष्ट्रवादी लड़ पा रही थी. लड़ने वाली खाली प्रहार थी मैदान के अंदर. यह है प्रलय. ये गिरने के बाद भी उछल कर आगे जाती है. ही ताकद ठेवली आम्ही. त्याच्यात नवले साहेब असेल, आमच्या राजूजी शेट्टी असेल, आमचे वामनराव चटप असणार, तुपकर असणार, महादेवराव जानकर असणार. या लोकांचं योगदान मोठं आहे. या लोकांचं खरं तर आभार मानलं पाहिजे. लढाई पूर्ण जरी जिंकू शकलो नाही पण लढाईत आम्ही हरवलो आहे. सत्यवालेले लक्षात ठेवा. बोलायला लावलाय, हा बोला लागत. न बोलणारं सरकार बोलायला लागलं, करायला लागलं, घोषणा केली. आता GR निघन आणि जो पैसा अदानी अंबानीच्या खिशात जात होता
तो माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर येईल. ये हमारी पुण्याई है, ये हमारी पुण्याई है. आणि या पुण्याई सोबत आपण सोबत जाऊ, हेच आशीर्वाद घेवत जाऊन, मतातून नाही दिले आशीर्वाद तरी चालत, पण कार्यातून आशीर्वाद नेहमी घेत राहू. त्याच आशीर्वादाच्या ताकदीवर ही लढाई अधिक मजबूत, अधिक ताकदवर करण्याचा आमचा मनसुबा आहे. आपण त्याला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं. बाजार समिती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जो सत्कार आमचा केला त्यांचाही मी आभार मानतो. महिला आघाडी थोड्या प्रमाणात जरी असली तर ते त्यांची सुरुवात आहे. इथले आमचे हमाल बांधव सुद्धा आहे जे शेतकऱ्याचा माल मोजण्याचं काम, त्याला तराजूत टाकण्याचं काम करते आणि त्याला पुन्हा पैशामध्ये रूपांतर करण्याचे काम व्यापारी लोक सुद्धा इथं आहे. त्या सगळ्यांना विनंती करतो का शेतकरी एका एक दाना, आम्ही पाहतो त्या एका एका दाण्यासाठी त्याचे कष्ट, त्याची मेहनत, या सगळ्याचा विचार करून त्या शेतकऱ्याच्या त्या मालाकडे पाहत राहावं. त्याचं पोतं जेव्हा आमचं समोर येतं, त्याचा माल जेव्हा समोर येतं, तेव्हा त्याचे कष्ट आमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे. व्यापार वही है जो तुकाराम ने बताया. तुकाराम महाराजने सांगितलं का संसारासोबत परमार्थ आणि परमार्थासोबत संसार करता आला पाहिजे. व्यवहार तो जरूरी है, लेकिन व्यवहार उस किसान को मारने का नहीं. हमारा भी व्यवहार होगा और किसान भी बच जाएगा, वो व्यवहार चाहिए. त्या व्यवहारानं हे बाजार समिती पुन्हा दमदार पाऊल टाकेल अशी अपेक्षा करतोय. आणि हे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सत्कार सोहळा, हा सत्कार सोहळा शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा बच्चू भाऊंच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी आयोजित केला. आपल्या सर्वांच्या शब्दाला मान देऊन आदरणीय भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल या आयोजकांच्या वतीने आदरणीय भाऊंचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या नगराध्यक्षा सौ मनीषाताई नांगलिया आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांचे सुद्धा या आयोजकांचे वतीने आभार मानतो. मंचकावर सर्व उपस्थित मान्यवर यांचे सुद्धा या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण